सकल मराठा समाज बेळगावच्या वतीने छत्रपती शिवजयंती उत्साहात साजरी। जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा जयघोषात सकल मराठा समाज बेळगावतर्फे आज गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी आज सकाळी हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्यामाप्रसाद मुखर्जी रोड शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे आयोजित या श्री शिवजयंती कार्यक्रमाप्रसंगी सकल मराठा समाज बेळगावचे समन्वयक किरण जाधव व अन्य मान्यवरांच्या हस्ते उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। यावेळी उपस्थित सर्वांनी शिवरायांना अभिवादन करण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव असा जयघोष करून उद्यानाचा परिसर दणाणून सोडला होता। या प्रसंगी बोलताना किरण जाधव यांनी सर्वप्रथम शहरवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढे म्हणाले, या प्रसंगी सकल मराठा समाजाच्या वतीने समाजाच्या महिला नेत्या माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्यासह इतर मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त करून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात सकल मराठा समाजाचे नेते ॲडव्होकेट अमर येळूरकर, महादेव पाटील, सुनील जाधव आदींसह मराठा समाज बंधू भगिनी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। सर्वप्रथम सर्वांना आपल्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज आपण सर्वजण 19 फेब्रुवारी रोजी शासकीय तसेच तारखेप्रमाणे आपल्या महाराजांचे जन्मदिवस साजरा करत आहे। खरोखरच समस्त भारत देशाला अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती राजे हे संपूर्ण देशभरामध्ये एक असे राजे होऊन गेले की जवळजवळ 394 वर्ष झाली तरी आज काय छोट्या बालकाला समोर जरी मी बोलला छत्रपती शिवाजी महाराज की जय तर तो जय म्हणून जोरात उच्चार करतो। याचा अर्थ असा आहे की थोर युग पुरुष म्हणतात हरकत नाही, आपलं एक आराध्य दैवत आहे। शासनाला आम्ही एक 8 दिवसापूर्वी विनंती केली होती की जे काही कार्यक्रम आहेत ते तुम्ही वार्ता याच्यातनं पत्रकार दृष्टीने किंवा एक प्रेसमेंट घेऊन जाहीर करा की कोणत्या प्रकारे तुम्ही काय करणार आहे, कारण आपला मराठा समाज बहुसंख्य असल्यामुळं मराठा समाजाला विश्वासात करण्याचं गरजेचं होतं, पण तसं केलेलं नाही। पण पुढच्या वेळेला डी.सी. साहेबांनी आपल्याला कालच मला फोनद्वारे सांगितलं आहे की आजच्या दिवशी जितकं होईल तितकं आम्ही प्रयत्न करून सर्वांना करून मोठ्या प्रमाणात साजरा करायचा प्रयत्न करू। पुढच्या वेळेला संपूर्ण मराठा समाजाला विश्वासात घेऊन हा कार्यक्रम करू अशी त्यांनी ग्वाही दिली आहे। आज आपण सर्वजण आम्ही इथे शिवजयंती साजरी करत आहे। समस्त बेळगावकरांना माझी विनंती आहे की त्यांनी आजचा दिवस देखील एक सण एक मोठ्या प्रमाणात साजरा करावा। जय हिंद। शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। खरं म्हणजे शिवजयंती ही एका दिवसाची नसून शिवजयंती ही वर्षभर असते, कारण शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे, शिवाजी महाराजांची जीवनशैली आहे आणि शिवाजी महाराजांची एकंदर जगण्याची पद्धत आहे ही वर्षभर आपल्याला आचरणीय अशी आहे। माणसानं आयुष्यात काही गोष्टी नेहमी शिकाव्या लागतात आणि ते शिकण्यासाठी काही आदर्श समोर असावे लागतात। असे आदर्श आपल्यासमोर शिवाजी महाराजांच्या रूपानं नेहमीच उपलब्ध असताना आपल्याला इतर कोणत्या गोष्टीकडे बघण्याची गरज नाही। खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। कोणत्याही संकटावर कशी मात करावी, आपलं राज्य कसं उभा करावं, आपला समाज कसा घडवावा, समाजातील संपूर्ण घटकांना कसं आपल्याबरोबर सामावून घ्यावं, यासाठी जे जे करावं लागतं ते कसं करावं हे शिकवण्याची एक जीवनपद्धती म्हणजे शिवाजी महाराजांचं एकंदर जीवनचरित्र आहे। आपल्या शत्रूलाही मोठं करणारे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे। खरं म्हणजे मोगलांच्या अनेक राजांच्यापैकी अनेकांचे चरित्र कित्येक महत्त्वाचे असूनसुद्धा लोकांच्या लक्षात राहत नाहीत, कारण त्यांच्यापुढे शिवाजी महाराजांचा सारखा एका पराक्रमी राजा नव्हता। खरं औरंगजेबासमोर शिवाजी महाराजांचं एवढं महान कार्य होतं की औरंगजेबही लोकांच्या लक्षात राहतो, कारण शिवाजी महाराजांचं हे जीवन कार्य लोकांच्या कायम स्मरणात राहतं। अशा पद्धतीचं एक शिवाजी महाराजांचं जीवन कार्य आपल्यासमोर असताना आपल्याला इतर कोणत्याही बाबीकडे लक्ष देण्याची गरज नाही। खरं म्हणजे शिवचरित्रातून आबालवृद्धांना प्रत्येक बाबतीत शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत। त्या गोष्टी आपल्या जीवनात आचरण केल्या तर खरंच आपलं आयुष्य यशस्वी होण्यास मदत होते। त्यासाठी शिवाजी महाराजांचं चरित्र आपण नेहमीच वाचलं पाहिजे, आपल्या घरात ठेवलं पाहिजे। अनेक पुस्तकं आपण घरात ठेवतो, अनेक चरित्र घरात ठेवतो,
त्या प्राथमिक अवस्थेत अनेक गोष्टी असतात, पण संपूर्ण शिवाजी महाराजांचं चरित्र घरात नेहमीच स्मरणीय ठेवलं पाहिजे, सगळ्यांच्या समोर ठेवलं पाहिजे, नेहमी टेबलावर असलं पाहिजे. कारण कोणतीही गोष्ट आपल्या जीवनात करताना कोणत्या पद्धतीची गोष्ट आपल्याला पाहावी असते ते शोधायचं असेल तर शिवचरित्रात निश्चितच त्या गोष्टी सापडतात. त्यामुळं शिवचरित्र महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून शिवजयंती नेहमीच आपण करत आलेलो आहे आणि दरवर्षी करत राहणार आहे. कारण आपल्या समाजाला पुढे नेणारं एक व्यक्तिमत्व, आदर्शवत व्यक्तिमत्व आपल्याकडं आहे. म्हणून सकल मराठा समाजालाही शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्याचबरोबर संपूर्ण समाजालाही शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. म्हणून शिवचरित्र महत्त्वाचं आहे, म्हणून आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. म्हणून शिवाजी महाराजांची ही जयंती तुम्हा सर्वांना परत एकदा त्या शिवजयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले आराध्य देवता श्री शिवाजी महाराजांना वंदन करून आज शिवजयंती आपण साजरी करत आहोत. प्रथमतः सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते. आज शासकीय शिवजयंती साजरी होत असताना मला एवढंच सांगायचं आहे, शिवजयंती किती वेळा पण केली तरी ती योग्यच असणार आहे. का म्हणजे शिवजयंती करण्याचा मागचा उद्देश इतकाच आहे की प्रत्येक माणसाला जेव्हा आपण म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराज की जय, प्रत्येक माणसाचं रक्त सळसळीत होत असते. तर शिवाजी महाराजांनी जो आदर्श आपल्यासमोर घातलेला आहे त्या आदर्शाला आपण सामोरं गेलं पाहिजेत. मला आवर्जून आज इथं सांगू इच्छिते की ज्यावेळेला आपण शिवजयंती साजरी करत असताना आपण शिवाजी महाराजांचे जे आदर्श आहेत, जे तत्त्व आहेत, त्या तत्त्वांना आपण पाळलं पाहिजे. ना की आपण छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसतात, कसे वागतात, ह्याच्यापेक्षा आपण त्याचा जो आदर्श आहे, जो त्याने आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे, ते आदर्श जर आपण आपल्या अंमलात आणलं तर खरोखर शिवजयंती जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे त्याग केलेला आहे, जे बलिदान दिलेलं आहे आम्हा सर्वांना, त्याचं जर आपण आचरणात आणलं तर खरंच ही शिवजयंती साजरी केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पुन्हा एकदा मी एवढंच सांगेन की शिवजयंती आपण बेळगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण साजरी करत असताना न भूतो न भविष्य अशी आपली बेळगावात शिवजयंती साजरी होत असते. परंतु ही शासकीय असल्याकारणाने आत्ताच जे आपल्याला किरण भाऊंनी सांगितलेलं आहे की ह्या शिवजयंती साजरी करत असताना शासकाने सर्व मराठी भाषिकांना याच्यात सामावून घेऊन ही शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो. जर ते घेत नाहीत तर हे खंत आहे, तर सगळ्यांनी त्याच्यात आम्हाला सामील करावं, जेणेकरून बेळगावमध्ये ते मंगलमय वातावरण निर्मिती होईल. प्रत्येक घरात शिवजयंती साजरी केली जाते, प्रत्येक गल्लीत शिवजयंती साजरी केली जाते, परंतु एकत्र येऊन जी शिवजयंती साजरी केली जाते त्यालाच काहीतरी त्याच्या मागे काहीतरी तथ्य असते. तर मी एवढेच शासनाला विनंती करते की सगळेजणी मिळून जर शिवजयंती साजरी केली तर त्याला काहीतरी त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश निर्माण होईल. एवढंच मी सांगून पुन्हा एकदा सर्वांना मी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त